नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, हुडहुडी धुक्याची चादर। येत्या 5 दिवसात 2 ते 3 अंशांनी तापमान वाढणार, IMDचा अंदाज। त्यानंतरची बातमी आहे, सिंधुदुर्गातील ऊस उत्पादन घटण्याची शक्यता। त्यानंतरची बातमी आहे, पंढरपूरमध्ये TCS कंपनीकडून टोकन दर्शन प्रणालीच्या प्रस्तावास मंजुरी। त्यानंतरची बातमी आहे, आपल्या सरकारच्या 318 सेवा केंद्रांना मान्यता। त्यानंतरची बातमी आहे, परभणीत हिंसाचार, सरकार बेफिकीर, महायुतीत मंत्रिपदे व मलाईदार खात्यांसाठी मारामारी, पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल। त्यानंतरची बातमी आहे, रब्बी हंगामात पेरणीने ओलांडली सरासरी। त्यानंतरची बातमी आहे, आता दिल्लीतही लाडकी बहीण योजना, महिलांना मिळणार दरमहा 1000, मुख्यमंत्री आतिशीने दिली मंजुरी। त्यानंतरची बातमी आहे, सुविधेअभावी ऊसतोड कामगारांची गैरसोय। त्यानंतरची बातमी आहे, साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित, त्रिपक्षीय समिती स्थापन, अजित पवार यांची मध्यस्थी। त्यानंतरची बातमी आहे, ऊस दराच्या बैठकीत उपस्थित रहा, अन्यथा साखर कारखान्यावर कारवाई। त्यानंतरची बातमी आहे, कोकण सोडून इतर भागातील आंबा पिकांसाठी विमा योजना। त्यानंतरची बातमी आहे, गावाचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट सरकारने केली कमी। त्यानंतरची बातमी आहे, बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रति लिटर 8% वाढ। त्यानंतरची बातमी आहे, पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीला बगल, होणार नाही कर्जमाफी। त्यानंतरची बातमी आहे, पुणे विभागात 75% पेरण्या। त्यानंतरची बातमी आहे, 22 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2920 कोटी रुपयाचा मदत निधी मंजूर, शासन निर्णय प्रसिद्ध। छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे। तर पुणे विभागातील सातारा, सोलापूर आणि सांगली, तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे। नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।